गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. नमस्कार सगळ्यांना. हा रुमाल मी आता करायला घेतलेला. मध्ये इथे मी चमकीच्या ऑरेंज कलरची लोकर मी वापरली आहे आणि इथे मी 5 साखळीचा गोल तयार केलेला आहे आणि इथे अर्धा खांब घेतला आहे आणि पूर्ण खांब घेतला आहे. पुढे मी 2 खांब 2 साखळी, नंतर 1 खांब 2 साखळी, परत 2 खांब 2 साखळी आहे आणि त्यानंतर कंटिन्युअसली खांब घेतलेले आहेत. नंतर या खांबांमधूनच 2 खांब 2 साखळी आणि परत आता मी जे घेते ते या 2 खांबांमधून 3 खांब आणि 1 साखळी. तर आपण हा राऊंड पाहूया कसं करायचं. चॅनेलला कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांनी लाईक आणि कमेंट नक्की करा. आता या इथून मी 2 खांब घेतले. आता हा तिसरा खांब आणि 1 साखळी, 1 साखळी घ्यायची आणि त्या 2 खांबांमधून 3 खांब घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3 खांब झाले की 1 साखळी, परत इथून 3 खांब, पुढच्या 2 खांबांमधून 3 खांब. परत 1 साखळी, परत पुढच्या 2 खांबांमधून 3 खांब घ्यायचे. तर आपण आता हा राऊंड असाच कंप्लीट करून घेऊया. पूर्ण हा इथून इथेपर्यंत करून घेऊया. व्हाईट कलरचा हा राऊंड मी कंप्लीट करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी इथे सुरुवातीला मी हे जे 3 खांब होते आपले ग्रीन कलरचे, त्याच्यातून हे 2 खांब 2 खांब असे घेत आले, पण चुण्या पडत होत्या त्यामुळे मी परत पुढे इथे 3 खांब आहे तर ते 1 खांब 1 खांबच घेतलेले आहेत. त्यामुळे हा रुमाल प्लेन झालेला आहे. तर आता हा घेतला, आता चमकीचा येलो कलर घेतलेला आहे मी. आता ते पाहूया आपण डिझाईन कशी करायची. ते 3 साखळी घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक खांबाच्या गॅपमधून मी 1 1 खांब घेत आहे. थोडे आता लग्न सराईचे दिवस आहेत म्हणून ही चमकीची लोकर मी वापरत आहे रुमालाला. ही डिझाईन अशी दिसते. तर आता हा आपण राऊंड कंप्लीट करून घेऊया इथेपर्यंत. आता पहा इथे मोरपंखी कलरचा आपण एक खांब 2 साखळी असं घेतलेलं आणि त्यापुढे आता पिंक कलरचं घेतोय आणि हे जे मोरपंखी कलरचे जे 1 1 खांब घेतले ते टोटल मी मोजले तर ते 55 आहेत. तर मला 8 कोण असलेला रुमाल तयार करायचा आहे. तर मी काय करणार आहे की 8 7 56, तर मग मी 7 7चा किंवा हे 6 6चे 7व्या ह्याच्यातून आपण जो कॉर्नरचा करतो ना 3 खांब 1 साखळी 3 खांब, ते करून इथे 2 2 खांब केलेले आहेत. 6 खांबापर्यंत जे 6 बंच केलेले आहेत 2 2 खांबांचे. इथे 3 खांब 1 साखळी 3 खांब, परत 6 बंच, परत इथे 3 खांब 1 साखळी 3 खांब. आता पुढे पाहूया कसं करायचं ते.
तर इथे 2 खांब घेतोय आपण. साखळी घेत नाहीये मी. एक बंच झाला. दुसरा बंच. तिसरा बंच. चौथा बंच. पाचवा बंच. आणि हा 6वा बंच. तर आता आपण 7व्या बंचमधून 3 खांब घ्यायचे. 1 2 3 खांब झाले. तर आता एक साखळी आणि परत 3 खांब. 1 2 आणि 3. तर हा झाला एक कॉर्नर. तर आता इथे परत आपण पुढे 2-2चे बंच 6 बंच करायचे. तर इथे पहा, हा एक बंच केला. इथे 2 3 4 5 6. 6 झाले की इथे परत आपला 6चा कॉर्नर येणार. मग इथे कॉर्नर झाल्यानंतर परत इथे 1 2 3 4 5 6. परत इथे 6चा कॉर्नर. परत इथे 1 2 3 4 5 6. परत इथे 6चा कॉर्नर. 2 3 4 5 6. तर इथे 6च्या इथेच आपण एक कॉर्नर करूया. 1 2 3 4 5 6. म्हणजे बरोबर आपले 8 कॉर्नर येतात. तर आता हा राऊंड असाच आपण इथेपर्यंत कंप्लीट करून घेऊया. आता हा रुमाल बघा अष्टकोनी दिसत आहे. 1 2 3 4 5 6 7 8. 8 कोण बरोबर आलेले आहेत. तर आता हा चॉकलेटी कलरचा राऊंड कंप्लीट झाला आहे. मी पुढे आता परत चॉकलेटीच कलर घेत आहे. तर इथे करताना मी आता आपला जो कॉर्नर आहे तिथे मी इथे जिथे 3 खांब घेतो तिथे 4 खांब घेऊन 2 साखळी 4 खांब असं फक्त चेंज केलं आहे. बाकी 2-2 खांबाचं जे आहे आपलं ते 2 खांबांच्या मधून 2 खांब असणारच आहे. पाहूया आपण कसं करायचं ते. एक खांब 2 खांब 2-2 खांब घेत जायचे. आता प्रत्येक राऊंडला बघा एक एक खांब म्हणजे 2-2 खांबांचा बंच वाढतोय. तर इथे बघा किती झाले बंच आपले. 1 2 3 4 5 6 7 8. तर इथे आपण आधी सुरुवातीला 6 झालेले, मग 7 आणि आता 8. जसा राऊंड मोठा होईल ना तसं ते वाढत जातं. तर आता इथे आपण 4 खांब घ्यायचे आहेत सुरुवातीला. 1 2 3 4. 4 खांब झाले की 2 साखळी. परत तिथूनच 4 खांब घ्यायचे. 1
2 3 आणि 4. तर हा आपला झाला कॉर्नर. तर आता पुढे आपण परत आहे तसेच 2-2 खांब घ्यायचे गॅपमधून. या गॅपमधून आपण 2 खांब घ्यायचे. साखळी मी कुठेच घेत नाही आहे. आणि जेव्हा आपण 2-2 खांब घेतोय त्यावेळेला गॅप आपोआप तयार होतोच, त्यामुळे साखळी घ्यायची गरज नाही आहे. पहा आता ही डिझाईन कशी दिसते. आता इथे आपले हे कॉर्नर आपण एक एक खांब वाढवल्यामुळे जरा उठून दिसत आहेत कॉर्नर. ते उठून दिसायला हवेत, कारण अष्टकोनी रुमाल आपल्याला दिसला पाहिजे छान. तर आता हा आपला एवढा झाला. आता हा पूर्ण आपण इथेपर्यंत घेऊन इथे तसंच करायचं आहे की 4 खांब 2 साखळी 4 खांब, पुढे 2-2 खांब, परत 4 खांब 2 साखळी 4 खांब. प्रत्येक कॉर्नरला तसंच करत इथेपर्यंत आपण रुमाल कंप्लीट करून घेऊया. चॉकलेटी कलरचा आता राऊंड आपण कंप्लीट केला की हा रुमाल कंप्लीट होतोय. तर पहा आता मी हा एवढा कंप्लीट केलाय. पुढे हा थोडा कंप्लीट करून दाखवते तुम्हाला. चॅनेलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक आणि कमेंट नक्की करा. मला कमेंटची खूप गरज आहे. प्लीज सर्वांनी कमेंट करा. तुम्ही कमेंट केल्यामुळे मला लक्षात येतं की माझ्यात म्हणजे इम्प्रूव्हमेंट करण्याची अजून काही गरज आहे, किंवा तुम्हाला आपल्या आवडत आहेत का तुम्हाला, व नवीन अजून डिझाईन कोणत्या मी घेऊ दे हे पण मला सजेशन द्या. कलर्स कोणते यूज करू देत. सध्या मी माझ्याकडे जे अवेलेबल आहेत ते कलर यूज करते. पण तुम्ही सांगितल्यावर आपण ते कलर यूज करूया रुमालामध्ये. आता इथे 2-2 खांबचे झाले. आता इथे आपण 4 खांब घेणार आहोत. एक, 2, 3 आणि 4. 4 खांब झाले. 2 साखळ्या, परत 4 खांब, 2, 3 आणि 4. आता इथे परत आपले 2 खांब सुरू. 1, 2, 2, जेव्हा रुमाल पूर्ण होत येतो ना, तेव्हा खूप छान वाटतं आपल्याला की आता रुमाल पूर्ण होते. मी हा अष्टकोनी रुमाल पहिल्यांदाच केलेला आहे, आणि मनानेच मी डिझाईन तयार केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. बऱ्यापैकी मी रुमालाची डिझाईन ही मनानेच करत असते. एखादी डिझाईन कुणाची जर आवडली तर मी ती ट्राय करायला बघते. मी ते कनेक्ट करून घेतलं. तर हे
अशा प्रकारे आता हा रुमाल आपला कंप्लीट झालेला आहे. कसा दिसतो मला नक्की सांगा. तुम्ही वेगळे कलर यूज केले तरी चालतील. रुमाल अजून छोटा किंवा मोठा केला तरी चालेल. पहा, आता हा असा रुमाल तयार झालेला आहे आपला. इथे 1 2 3 4 5 6 7 8 8 कोण झालेले आहेत. तर कसा दिसतोय नक्की मला सांगा कमेंटमध्ये. आणि अजून आपण कोणत्या प्रकारचे रुमाल घेऊया हे पण मला सांगा तुम्ही. आपण तसे रुमाल घेत जाऊ. आणि आता मी हा रुमाल पूर्ण झाल्यानंतर मग जिथे जिथे धागे आपले असे राहिलेले असतात ते कट करायचे, फिनिशिंग करून घ्यायचं. आता आपण जॉईंट करताना कसं जॉईंट करतो ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. त्यामुळे हे धागे नंतर असे शिल्लक राहतात. आपण गाठ वगैरे कुठे मारत नाही. तर अशा प्रकारे हा रुमाल कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.